कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. जेवढा मी कॉमेडी इंट्रोडक्शन मध्ये असं ओरडलो आहे तेवढाच हा ब्लॉग सिरियस असणार आहे guys. कारण की हा जो ब्लॉग आहे तो कॉमेडी नाही, तो सिरियस टॉपिक वर आहे. येस, तर स्वागत आहे तुमचं आमच्या अजून एका सिट डाऊन व्हिडिओमध्ये. आणि हा जो आम्ही सिट डाऊन व्हिडिओ ज्या टॉपिक पर बनवत आहे, तुम्हाला थंबनेल बघून तर समजलंच असणार. बट आम्हाला भरपूर न्यू कपल्सनी, भरपूर इंडिव्हिज्युअल जे IT मध्ये काम करतात, जे कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट केलेलं आहे, करणार आहे, आणि त्यांना ओव्हरऑल आयडिया पाहिजे असतो की काय कसं चालतं, कसं वर्क करतं. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल असणार आहे. कारण की आजचा टॉपिक आहे कपल फायनान्सेस, की तुम्ही फायनान्सेस ॲज अ IT कपल आणि कॉन्टेंट क्रिएटर कसे मॅनेज करता. येस, कैसातून खर्च करते हो इतना. आणि खूप इम्पॉर्टंट आहे फायनान्शियल्स बोलणं, फायनान्शियली म्हणजे तुम्हाला आपण कोणाचा असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघणं फायनान्सचे, त्याच्यानंतर फायनान्सेस मॅनेज करणं, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सिरियस व्लॉग आहे हा, तर खूप इम्पॉर्टंट आहे. तर आम्ही त्याचबद्दल डिस्कस करणार आहोत की ते सगळं आम्ही आता कसं करतोय. येस गाईज, आता माझी मजाक मस्ती झालेली आहे, आता मी एकदम सिरियस असणार आहे गाईज. तर चला, तो चलिए शुरू करते आहे. सॉरी गाईज, चालू करूया, आता माझं सिरियस. ठीक आहे, तर पहिला आहे गाईज इंट्रोडक्शन. हु आर वी? सांग शिवानी, हु आर वी? तर गाईज, म्हणजे मला असं वाटतं भरपूर लोकांना ऑलरेडी माहिती असेल, बट ज्यांनी आम्हाला नवीन जॉईन केलेलं आहे त्यांच्यासाठी मी माझं सांगते. चेतन सांगेल, कारण की चेतन मला बोलतो की तुम्हाला बोलू नाही देत, म्हणून मी माझं सांगणार आहे आता याच्यानंतर की आम्ही तयार, कारण की मी आपल्या दोघांना येस, वी आर वन. दो दिल एक जान, वन इटर्निटी लेटर. ठीक आहे, चलो. तर मी माझं सांगते. तर मी एक IT कन्सल्टंट आहे, IT मध्ये जॉब करते. मला असं वाटतं 7 वर्ष झाले मी IT मध्ये जॉब करत आहे. 2018ची पासआउट आहे. हे इन्फॉर्मेशन थोडी एक्स्ट्रा आहे, बट घेऊन घ्या आता मी देत आहे. तर की मी 2018 उद्याचा UPSCचा पेपर गाईस, त्याच्यामधला हा तिसरा क्वेश्चन आहे. ओके, उद्या UPSCचा कोणती एक्झाम आहे. तर मी सांगत होती मी 2018 पास आउट आहे. मी 7 वर्ष झाले IT मध्ये जॉब करते आहे. आणि मी माझी पहिली प्रोफाईल होती डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर, म्हणजे आता पण आहे, बट आता मी SAP कन्सल्टंट पण आहे. तर SAP पण करते आहे, SAP मध्ये पण काम करते आहे. येस, अबाउट मी गाईज, मी ॲज अ सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर काम करतोय आता, आणि आता मला 8 वर्ष झाले. मी पण 2018 मध्ये पासआउट झालोय. आणि कसा भेटला जॉब, आमची जॉबची जर्नी पण आम्ही शेअर केलेली आहे. तर तुम्ही तो पण ब्लॉग बघू शकता जर तुम्हाला वाटत असेल की काय झालं असेल तर. काय झालं, कशी, जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल. हा पॉडकास्ट तुम्ही शिवानीचा बघायलाच पाहिजे की तिने तिचा पहिला जॉब कसा घेतला. भाई, हॅट्स ऑफ. हॅट्स ऑफ. थँक्स. हे बघ, असा हॅट्स ऑफ तुला. ठीक आहे, तर येस, हे झालं आमचं इंट्रोडक्शन गाईस. आणि ह्याच्यासोबतच आम्ही आता कॉन्टेंट क्रिएशन पण चालू केलं आहे, ज्याचे तुम्ही पार्ट आहेत. खूप दिवसापासून आम्हाला असं मस्त सपोर्ट करत आहे. ऑलमोस्ट 1.5 इयर्स झाले आता कॉन्टेंट क्रिएशनला. 5 इयर्स झालेले आहे. आणि एवढ्या कमी वेळेमध्ये मला तर वाटलं नव्हतं स्वप्नामध्ये की आपण इतकं छान करू. खरं सांगू तर आमचं ब्लॉगिंगचं तर माझं तर असं होतं की मला काही आयडियाच नव्हती की मी करू शकते, ब्लॉग करू शकते, असं मोबाईल घेऊन पकडू शकते, बोलू शकते. बट समहाऊ चेतनच्या एन्करेजमेंटनी आणि दोघांच्या तुझ्या पण केलं. मला आठवते की तू स्टार्टिंगला ब्लॉगिंग मध्ये किती मेहनत घेतली आहे. तिथूनच आपलं चॅनल चालू झालं. लिटरली जिम स्किप केलाय ब्लॉग एडिट करायसाठी. सगळं यांनी किती म्हणजे मेहनत घेतली भाई. 3-3, 4-4 पर्यंत जागून एडिट करून ते ब्लॉग्स टाकणं. इट्स टू लाईक अगेन हॅट्स ऑफ. हो, माझा हा हॅट्स ऑफ झालाय. आता माझा नवीन हॅट्स ऑफ तुझ्याकडे. ठीक आहे, आता तू काही क्रेझी करशील, हॅट्स ऑफ. ओके, दिस इज माय नवीन हॅट्स ऑफ. ठीक आहे, तर गाईज मला हे बोलायचं होतं की आम्ही 1.5 इयर्स झालेले आहे आणि खूप छान रिस्पॉन्स येतो आहे. आम्हाला म्हणजे छान रिस्पॉन्स येतो आहे. प्लस आम्हाला वाढत जायचं आहे, वाढतच राहायचं आहे. स्वतःचे पर्सनल एक्सपिरियन्सेस तुमच्यासोबत शेअर करायचे आहे, ज्याने तुम्हाला पण हेल्प होईल. तर गाईज, बाय गॉड ग्रेस तुमच्याकडे हा व्हिडिओ पोहोचला असेल आणि तुम्ही जर आम्हाला फॉलो किंवा सबस्क्राईब नसेल करत गाईज, तर करून टाका प्लीज. ओके, लेट स्टार्ट. खूप जास्ती मोठा इंट्रोडक्शन झाला आहे, पण काही हरकत नाही. आता मेन क्वेश्चन आपण घेऊया. पहिला क्वेश्चन असा आहे गाईज, मी सगळे याच्यामध्ये काढलेले क्वेश्चन तुमच्यासाठी स्पेशली. तर पहिला क्वेश्चन असा आहे गाईज की हाऊ मेनी अकाउंट्स, बँक अकाउंट्स डू यू हॅव? तर आमच्याकडे लग्नाच्या आधी एक अकाउंट जर होतंच, माझं पर्सनल आणि चेतनचं पर्सनल. लग्न झाल्यावर आम्ही अजून एक रिकामं अकाउंट होतं, त्याला आम्ही एक कंबाईन अकाउंट बनवला आणि त्याच्यामध्ये आम्ही मग आमचा बाकीचा खर्च म्हणजे घरचा खर्च वगैरे टाकत होतो. तर असं आमचे 4 अकाउंट ना. चौथा अकाउंट ट्रॅव्हलिंगचा आहे, जे एक अकाउंट 2 झाले. एक अकाउंट आहे सेपरेट, जे आम्ही त्याच्यामध्ये फक्त आमचे घरचा खर्च
ते टाकतो. ते कसे टाकतो ते आम्ही नंतर तुम्हाला सांगू. आणि एक आहे ज्याच्यामध्ये आमचे ट्रॅव्हलिंगचे पैसे असते. तर असे आमचे 4 अकाउंट्स आहेत. तर हाऊ डू यू मॅनेज युअर पर्सनल सॅलरीज? पर्सनल सॅलरी तर मी SIP काढून ठेवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये माझे सॅलरी बऱ्यापैकी कट होऊन जाते. आणि त्याच्यानंतर जे राहिली आहे मग ते काही पर्सेंट आम्ही जे ठरवलेलं आहे ते पण आम्ही पुढे डिस्कस करू. ते घराच्या याच्यामध्ये, काही ट्रॅव्हलिंगच्या याच्यामध्ये, मग काही पर्सनल याच्यामध्ये. आणि आता आम्ही यूट्यूब आणि कॉन्टेंट क्रिएशन पण स्टार्ट केलं, तर त्याच्यासाठी मला असं होतं की मला माझ्या पैशाने बऱ्याचशा गोष्टी विकत घ्यावं लागते, कारण की मी ते मग यूज करते आणि मग त्याचं रिकमेंडेशन मग तुम्हाला रिव्ह्यू करते. त्याच्यासाठी मला माझे पण पैसे खूप टाकावे लागतात. तर मी माझे असे अमाऊंट ऑफ मनी म्हणजे कपड्यांसाठी, ट्रॅव्हल करते तर त्याच्यासाठी, मेकअपचं वगैरे करण्यासाठी त्याच्यामध्ये टाकते, म्हणजे मी तुम्हाला रिव्ह्यू देऊ शकेल. मी गाईस तर माझ्या अकाउंटवर घर जे घेतलं आहे त्याचा EMI असतो, ते मेजर आहे. त्याच्यातला काही पार्ट आम्ही जसं तुम्हाला नंतर समजूस की काही पार्ट घरी टाकतो आणि मग बाकीचा मी फक्त सेव्ह करतो आणि इन्व्हेस्ट करतो. असं काही क्रेझी मी करत नाही माझ्या अकाउंटवर. आणि स्वतः खर्च हा काहीच करत नाही. स्वतःवर खर्च तुझ्यासाठी करतो ना भाई एवढा खर्च? माझ्यावर करतो. स्वतःवर खर्च हा पोरगा काहीच करत नाही. तर मला याला पण असं एक हॅट्स ऑफ द्यावं वाटते की स्वतःवर खर्च नाही करत बिचारा. खूप मला सगळं देतो पण स्वतःवर नाही करत खर्च. तर येस, असं आम्ही आमचे पर्सनल जे सॅलरी आहे ते मॅनेज करतो. आता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन गाईज तुमच्यासाठी की हाऊ डू यू स्प्लिट द हाऊस होल्ड? आता आपण बोलूया त्या तिसऱ्या अकाउंट बद्दल ज्या अकाउंटला आम्ही उघडलेलं आहे. ठीक आहे, तूच सांगते व्यवस्थित. तर जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही थर्ड अकाउंट काढलेलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही हाऊस होल्ड खर्च असतात ते टाकतो. तर त्याच्यामध्ये काय होतं की शिवानीची सपोज कन्सिडर करा की एक सॅलरी आहे, माझी आहे Y सॅलरी. तर आम्ही एक फिक्स अमाऊंट ठरवलं आहे की शिवानी एवढा मंथली टाकेल आणि मी एवढा मंथली टाकेल. डिफरन्स आहे त्यामध्ये, कारण की पॅकेजमध्ये डिफरन्स आहे, तर त्याच्यामध्ये पण डिफरन्स असायलाच पाहिजे. तर मी थोडं कमी टाकते, चेतन थोडं जास्त टाकतो, तर असं आम्ही इक्वल. पण ते थोडंच कमी आहे. हा, डिफरन्स थोडा कमीच आहे. म्हणजे आता शिवानीने एवढी मेहनत केली गाईस की डिफरन्स कमी होत चाललेला आहे. चांगली गोष्ट आहे. गुड व्हेरी गुड. तर तो डिफरन्स खूप कमी आहे गाईस. तर जसं तुम्हाला सांगितलं की इकडनं आलेला आहे A अमाऊंट, इकडनं आलेला आहे B अमाऊंट आणि तो गेलेला आहे डायरेक्ट त्या अकाउंटमध्ये. तर त्याच्यामधनं रेंट झालं, बाईंचा खर्च झाला, जो कुक आम्ही लावलेला आहे किंवा क्लिनिंगसाठी जे लावलेलं आहे ते, त्यांना घरी काही लागलं, स्विगी, झोमॅटो, हे ते सगळं, पाहुणे आलं कुठलं, इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस बिल, कार वॉश करायचं बिल, सगळं त्याच्यामधनं झालं. लाईक डे टू डे लाईफमध्ये जे किराणा शॉपिंग ते सगळं, डीमार्ट शॉपिंग सगळं त्याच्यामधनं सगळं जाते. म्हणजे त्या याच्यामध्ये आपल्याला डे टू डे जे पण लागतं ते त्याच्यामधनं जाणार. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसऱ्या अकाउंटवरनं खर्च करतच नाही. असं आम्ही हाऊस होल्ड स्प्लिट करतो. त्याच्यामध्ये कसं होतं की दोघांना पण माहिती असते की त्याच्या सॅलरीमधनं किती जाणार आहे अमाऊंट, सो दॅट ही इज नॉट कॉन्शियस अबाउट खर्च, राईट. आणि आम्ही स्पेसिफिकली, आणि हे होणार की तुम्हाला स्टार्टिंगला माहिती नाही पडेल की तुम्हाला मंथली किती पैसे लागतील ॲज अ कपल. ते तुम्हाला फिगर आउट करता येईल. म्हणजे 3-4 महिने झाल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल की अरे आपल्याला एवढं लागत आहे, अरे आपल्याला एवढं लागत आहे. तर मग तुम्ही ते रेशो वगैरे ठरवून तसं तुम्ही करू शकता, सो दॅट एकावर बर्डन नाही येणार, राईट. आम्ही माहिती आहे काय करतो, अजून एक गोष्ट जे हाऊस होल्डचं आलेलं आहे, तर आम्ही ना डीमार्टमध्ये 2-3 महिन्यातनं एकदाच जातो. कारण की आम्हाला असं माहिती आहे की डीमार्टमध्ये गेल्यावर उगाचच खर्च खूप होतो आणि नको त्या गोष्टी आपण घेतो. तर आम्ही डीमार्टमध्ये जाणं थोडं अवॉइड करतो. म्हणजे 3 महिन्यानंतर जेव्हा आम्हाला असं वाटतं की आता आमच्याकडे काहीच नाही भाई, आता जगाला काहीच नाही आहे, आम्ही डीमार्ट बुलारा आहे, तर मग आम्ही तेव्हा जातो. नाहीतर आम्ही जे पण चिल्लर गोष्टी एखाद्या 2 संपून जाते ते आम्ही स्विगी किंवा येता जिम मधनं घेऊन येतो. ओके. तर तो तुम्हाला एक सेव्हिंग टिप गाईज, जर तुम्हाला थोडं सेव्ह करायचं असेल तर तुम्ही एव्हरी मंथ डीमार्ट स्किप करू शकता. कारण की डीमार्टमध्ये गेल्यावर आपण उगाचच भरपूर काय घेऊन घेतो. भरपूर काय आवडतं कारण की डीमार्ट आहेच तसं. ठीक आहे. हाऊ डू यू मॅनेज ट्रॅव्हलिंग कॉस्ट? त्याचा तू उत्तर दे. ट्रॅव्हलिंग कॉस्ट मध्ये आमच्या दोघांना पण फिरायला खूप जास्त आवडतं. तर आम्ही जेव्हा लग्न व्हायच्या आधीच डिसाईड केलेलं होतं की आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे, बट आपल्याला असं नाही ट्रॅव्हल करायचं आहे की बस एकदा ट्रॅव्हल केलं आणि मग ठणठण गोपाला, हे आम्हाला असं नव्हतं करायचं. त्याच्यामुळे आम्ही पहिलेच डिसाईड केलेलं की काय ठणठण गोपाला, ठणठण गोपाला. तर असं आम्हाला ट्रॅव्हल करायचं नव्हतं, कारण की तो आल्यावर जी म्हणजे वाईट वाटते ना, त्याच्यानंतर नेक्स्ट मंथ वगैरे ते खूप नको करायला, कोणीच नको करायला, तुम्ही पण नका करू. तर थोडं आम्ही एव्हरी मंथला काढून ठेवतो एका साईडने ट्रॅव्हलिंगचा खर्च, आणि मग त्याच्यामध्ये हे करतो. आता फॉर एक्झाम्पल आम्ही ट्रॅव्हलिंग पण असं खूप कंटिन्युअसली करत नाही, आणि जर कंटिन्युअसली झालं तर आम्ही स्वतःच्या याच्यामधनं परत टाकतो. असं नाही की मग त्याच्यामध्ये टाकणारच नाही. फॉर एक्झाम्पल एखादी ट्रिप आहे, आता तो आम्हाला फॉर एक्झाम्पल 1 लाख खर्च लागत आहे, बट अकाउंटमध्ये 80,000 आहे, तर आम्ही 20,000 रुपये टाकणार त्याच्यामध्ये आमच्या याच्यातले. बट जर करायचं आहे, तर इम्पॉर्टंट आहे, तर आम्ही करतो. आणि कधी जर नसेल तर आम्ही मग
पुढे पण ढकलतो. म्हणजे आपण असं तुम्ही फिगर आउट करू शकता काय म्हणजे बेसिकली त्या अकाउंटकडे बघितल्यानंतर तुम्हाला माहिती पडते की अरे हे तर पैसे फिरायचेच आहे, तर मग बिंदास फिरा असं. मजा येते हा, त्याच्यामध्ये. मजा येते. म्हणजे असं टेन्शन नाही येत की अरे आपल्याकडे फिरायचे पैसे नाही आहेत. पण आम्ही त्याच्यामधनं कपड्यांचा खर्च नाही करत. हा, कपड्यांचा खर्च काही ते स्वतःचं असतं की तुला कुठले आउटफिट्स लागतात ते तुझ्या याने तू ऑर्डर कर आणि मग माझ्या याने मी ऑर्डर करते. माझ्यावर असतं इथे खर्च. मोस्टली आम्ही आमचे बर्थडे अॅनिव्हर्सरी आणि अजून कशामध्ये जातो, बर्थडे अॅनिव्हर्सरी बस. तर त्याच्यामध्ये आम्ही मोठं ट्रॅव्हल करतो. बाकी असं छोटे छोटे ते चालूच राहतात. येस. की डू यू हॅव फिक्स मंथली बजेट ऑर डू यू स्पेंड फर्स्ट अँड सेव्ह लेटर? नाही रे भाई, आम्ही तर पहिले ज्याच्यामध्ये टाकायचं आहे ते सगळं काढतो आणि मग त्याच्यानंतर फिगर आउट करते हा आता एवढे पैसे वाचलेले आहे, मग ह्याच्यामध्ये आता पुढे कसं काय काय करायचं. पहिले पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी जे आहे 1 तारखेला सगळं पे करून टाकायचं. क्रेडिट कार्डचं बिल, मग घरात किती टाकायचे ते, त्याच्यामधनं रेंट, मग ट्रॅव्हलिंगच्या अकाउंटमध्ये किती जाणार ते सगळं. मग तुम्हाला एक आकडा माहिती पडतो की एवढा आकडा तुमच्याकडे आहे, ह्याच्यामधनं तुम्हाला काय करायचं आहे, खर्च करायचा आहे चांगलाच की थोडं वाचवायचं आहे. तर मग आम्ही थोडं बॅलन्स होतो की खर्च पण करतो, कारण की एवढं आपण अर्न करतोय, स्वतःसाठी अर्न करतोय, हां फॅमिलीसाठी अर्न करतोय, मग त्यांच्यासाठी पण काहीतरी गोष्टी केल्या पाहिजे ना, आपल्यासाठी पण काहीतरी गोष्टी केल्या पाहिजे. तर मग आम्ही त्याच्यातलं थोडंसं स्पेंड करतो आणि मग थोडंसं अमाऊंट आम्ही इन्व्हेस्ट आणि स्पेंड करतो. हाऊ कॉन्टेंट क्रिएशन हेल्प यू इन केस ऑफ फायनान्शियल स्टॅबिलिटी? भाई साहेब, कॉन्टेंट क्रिएशन आम्ही हे भरपूर सांगितलंय की नाही सांगितलंय माहिती नाही. आय थिंक आमच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की कॉन्टेंट क्रिएशन कॉन्टेंट क्रिएशनकडे आम्ही अर्न काय करू शकू हे आम्हाला माहितीच नव्हतं जेव्हा आम्ही कॉन्टेंट क्रिएशन चालू केलं. बट त्याच्यानंतर आम्हाला काय म्हणतात त्याला, वी आर ब्लेस्ड की आम्ही त्याच्यामधनं थोडं स्टार्टिंगला एकदम कमी वगैरे असं कमवायला लागलो. आणि तेव्हा आम्ही लिटरली असं विचार करायचो की बापरे, फक्त एवढं झालं ना बस झालं, आपलं खूप झालं. म्हणजे एवढं झालं ना आपला घरचा खर्च निघणार, एवढं झालं ना आपल्या ट्रॅव्हलचा खर्च निघणार. मला आता तेच आठवलं ॲक्च्युली की आपण काहीतरी करत होतो काम, आणि मी तुला बोललो होतो की शिवानी जर आपण एवढ्या डील्स केल्या आणि आपल्याला एवढे जर पैसे भेटले, भाई आपला रेंट निघाला. तर असे छोट्या गोष्टी छोट्या याच्यापासून चालू केलं आम्ही. तर कॉन्टेंट क्रिएशन तुम्हाला खूप फायनान्शियली एक पुश करतो. एकदम तुम्हाला असं नाही करत की म्हणजे काहीतरी तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरीज करताय. ऑब्व्हियसली करणार जेव्हा तुम्ही खूप मोठे क्रिएटर होणार, तुम्हाला खूप लोक फॉलो वगैरे करेल आणि तुमच्या कॉन्टेंटवर एंगेज करेल, तेव्हा तुम्हाला ऑब्व्हियसली छान पैसे वगैरे डील्स वगैरे मिळणार. बट येस, तुम्ही जरी छोटे क्रिएटर आहे तरी तुम्हाला एक फायनान्शियली पुश मिळतो, कारण की आपण मिडल क्लास लोक आहेत, राईट. आपल्याला थोडे पण पैसे जर एक्स्ट्रा वगैरे आले तर आपल्याला असं वाटतं की चला याच्यामध्ये मेंटल पीस भेटतो आपल्याला. येस, घर खर्च निघतो, याच्यामध्ये आपलं रेंट निघत आहे, तर हा म्हणजे खूप छान आणि बरं वाटतं. तर कॉन्टेंट क्रिएशन खूप म्हणजे आपण जेव्हा मोठे क्रिएटर होतो तेव्हा आपल्याला खूप मदत करतं, बट छोट्या क्रिएटर्सला पण एक पुश देतो. पण मला असं म्हणायचं की फक्त कॉन्टेंट क्रिएशनवरच आपण नाही बोलू, आपण याच्यावर आपलं कॉन्टेंट क्रिएशन आहे. बट गाईज, मला इन अ वे असं वाटतं की थर्ड इन्कम जे आहे, म्हणजे सेकंड इन्कम, सॉरी आमचा थर्ड झाला ते, पण तुमच्यासाठी सेकंड इन्कम ऑलवेज असायला पाहिजे. कारण की साईड इन्कम जर राहिला ना, तर थोडासा असा मेंटल पीस भेटतो की भाई थोडंफार आपल्याला आधारसाठी हे भेटतं, राईट. हां, राईट. तर असं तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये म्हणजे कोणी ना कोणी प्रत्येक विचार करत राहते, राईट, की फर्स्ट तर चालू आहे जॉब वगैरे, सेकंड इन्कम कुठलं तरी आपण काहीतरी इतना सा पैसा मिल गया तो अपना ये इजी हो जाएगा ऐसा. म्हणजे असतं कोणाकोणाचं थिंकिंग तशी. तर आमची थिंकिंग तशी आहे, तशी होत म्हणजे पहिलेच जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा नव्हती, बट मग इव्हेंच्युअली आम्हाला जेव्हा माहिती पडलं की अच्छा असं होतं, तर मग आमची थिंकिंग तशी झाली की हां चला साईड इन्कम एक येत आहे तर वेल अँड गुड, आम्हाला थोडा पुश मिळतं. येस. हाऊ मच पर्सेंटेज यू शुड इन्व्हेस्ट ऑर ट्रॅव्हल ऑर सेव्ह? मला असं वाटतं की तुमचा जो सपोज आपण कन्सिडर करू की 100% तुमचा इन्कम आहे, ठीक आहे, त्याच्यामधनं मला असं वाटतं की जर तुम्ही रेंटवर राहत असाल तर मॅक्स टू मॅक्स 15% किंवा 20% तुमचं रेंटल गेलं पाहिजे. त्याच्यावरती जर तुम्ही रेंटमध्ये टाकत असेल तर आय थिंक की दॅट इज नॉट रिक्वायर्ड, ठीक आहे. तर मला असं वाटतं की 15 to 20% रेंटमध्ये टाका. त्याच्यानंतर अराउंड 10% तुमचं मंथली जे एक्सपेन्सेस आहे ते कव्हर करायचा प्रयत्न करा. आणि ऑलमोस्ट 30 to 40%, ठीक आहे, जसं आता मी याला 20% पकडला आणि 10% पकडलं, 30 झाले, तर 40% ऑलमोस्ट तुम्ही इन्व्हेस्ट करा चांगले, ठीक आहे. आणि 30% तुम्ही ॲज अ इमर्जन्सी फंड किंवा काहीतरी वेगळं करायचं असेल त्यासाठी यूज करू शकता. मे बी तुमची हॉबी वगैरे किंवा काहीतरी तुम्हाला परस्यू करायचं असेल त्याच्यामध्ये, काही कोर्सेस करायचे असेल, काही तुम्हाला टेक्नॉलॉजी, तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही IT डेव्हलपर आहात, तर IT डेव्हलपरसाठी तुम्हाला काहीतरी कोर्सेस करावे लागते, पेड कोर्सेस, त्याच्यावर तुम्ही हे करू शकता. म्हणजे मिसलेनियस खर्चांमध्ये तुम्ही ते स्पेंड करू शकता 30%. आणि गाईज, आपल्या हॉबीवर पैसा स्पेंड करणं हा
मनी नाही नाही आहे. इट्स ठीक अ आहे. इन्व्हेस्टमेंट. हॉबी नाही, इन्व्हेस्टमेंट नाही सर, जॉय इन्व्हेस्टमेंट काय स्वतः म्हणजे इट्स अ गुड इन्व्हेस्टमेंट. गुड इन्व्हेस्टमेंट फॉर युअर सेल्फ, Yes. फॉर युअर सोल. येस. तर जर तुम्ही असं विचार करत असाल की नाही मला आता पैसे सेवच करायचं आहे, मला आता हेच करायचं, थोडा बहुत एखादा महिना असं स्वतःच्या हॉबीवर किंवा स्वतःवर खर्च केला ना तर खूप बरं वाटतं. तर ते पण इम्पॉर्टंट आहे. येस, व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज युअर बिगेस्ट मंथली एक्सपेन्सेस? मला असं वाटतं आपलं बिगेस्ट एक्सपेन्स रेंटच सध्या आहे भाई. रेंट आणि EMI, राईट. हा, rent आणि EMI जातो आमचा. तो म्हणजे असा आहे की आम्ही हेवी याच्यावर चेतनने घेतलेला स्टार्टिंगपासून, तर तो सगळ्यात मोठा कट जातो आमचा EMIचा. आणि त्याच्यानंतर मग आमचे रेंट जातो सगळ्यात महाग. म्हणजे आमचं रेंट कसं पहिले कमी होतं, पण आता 3 वर्ष झाले इथे राहतोय तर ते वाढत गेलं आहे एव्हरी इयरला. तर रेंट आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जे मेड लावलेली आहे आणि झाडू पोछासाठी ताई लावलेल्या आहे, तर त्यांच्यामध्ये थोडा बहुत खर्च होतो. बाकी असा खूप मोठा एक्सपेन्स तर नाही आहे हे एवढं सोडलं तर. जिमसाठी वर्षाचेच पैसे भरतो वगैरे, डाएटला जेवढा खर्च लागतो तेवढा मला वाटतं रेंटच आहे आणि EMIच आहे EMIच आहे मोस्टली आम्हाला आमच्या याच्यामध्ये, की तो खूप मोठा कट घेऊन जातो. डू यू टेक इच अदर्स कन्सिडरेशन बिफोर बाईंग बिग थिंग्स? इफ येस, व्हॉट इज दॅट बिग अमाऊंट फॉर यू? हा, मला असं वाटतं काही आम्ही मोठ्या गोष्टींमध्ये सोडा, आम्ही जर थोडीफार तरी मोठी गोष्ट असली तरी डिस्कस करतो की म्हणजे असं कोणीच कधी असं कोणाला म्हणत नाही की भाई तू घेऊ नको, है ना. आपण आतापर्यंत असं कधीच नाही म्हटलं की तुला लागत आहे तर नको घेऊ, जाऊ दे. पण आम्ही एकामेकाला असं सांगणं प्रेफर करतो की अरे यार चेतन, अरे यार शिवानी, घ्यायला पाहिजे का, तुला काय वाटते की पुढच्या महिन्यात घेऊया की थोडं सेव्ह करून घेऊया, की गरज आहे की नाही आहे सध्या याची, की पुढे आहे. मग असं वाटतं की नाही खूप गरज आहे तर ठीक आहे चल घे. तर आम्ही डिस्कस तर करतोच ऑब्व्हियसली, बट छोट्या गोष्टींमध्ये मी डिस्कस नाही करत. छोट्या गोष्टी ज्या मला लागतात, ज्या पण असेल माझ्या मेकअपच्या असेल, माझ्या स्किन केअरच्या असेल, माझे कपडे असेल, मी चेतनला विचारत नाही. मी माझं करून घेते आणि चेतन पण चेतनचं करून घेतो. आम्ही छोट्या गोष्टी एकमेकांना नाही विचारत, ते आमची इंडिव्हिज्युअल आम्ही ठेवतो चॉईस. तर याच्यामध्ये काही तो वाला पॉईंट येतो की आता जसं तुम्हाला म्हटलं की दोघांचे वेगवेगळे पर्सनल अकाउंट आहे, तर मग तो पैसा तिच्यासाठीच आहे की ती ठरवेल की तिला तिच्यासाठी काय करायचं आहे, राईट. म्हणजे ती माझ्यासाठी गिफ्ट पण घेऊ शकते जे ती घेते, पण बाकी जर सोडलं तर ती तिचा अमाऊंट ती करेल ना डिसाईड की तिला मेकअप घ्यायचा आहे की काय घ्यायचं आहे, राईट. मग त्याच्यासाठी तुम्हाला ते जे 4 बँक अकाउंट आहे ना ते याच्यामध्ये खूप मेजर इम्पॉर्टंट रोल प्ले करते याच्यामध्ये, या सिच्युएशनमध्ये. येस, म्हणजे विचारायची गरज नाही राहत, कारण की आपल्याला माहिती होतं हा आपला पैसा आपण खर्च करू शकतो. व्हॉट इज इमर्जन्सी फंड? तर बेसिकली इमर्जन्सी फंड जो आहे हा सगळ्यांच्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो. इट्स लाईक की तुमच्या लाईफमध्ये जर उद्या जाऊन कुठली इमर्जन्सी सिच्युएशन आली सपोज, तर तुम्हाला काहीतरी लिक्विड अमाऊंट तुमच्याकडे ठेवायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता हा फायनान्शियल रूलच आहे की फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की मी जस्ट कन्सिडरेशनसाठी म्हणतोय की 10,000 तुम्हाला मंथली लागत आहे, ठीक आहे, खर्चायला. तर आता इमर्जन्सी फंड म्हणजे काय की तुम्ही ॲटलिस्ट 6 महिने जगता आलं पाहिजे एवढा अमाऊंट तुमच्याकडे आहे. फॉर एक्झाम्पल तुमचे 10,000 आहे तर तुम्हाला 60,000 रुपये एक पार करून ठेवावं लागेल कुठेतरी, कुठल्या तरी अकाउंटमध्ये म्हणा किंवा कुठेही म्हणा जे लिक्विड आहे. म्हणजे आता मला 5 मिनिटामध्ये किंवा 1 तासामध्ये ते घेता येणार, ठीक आहे, तसं तुम्हाला पार्क करून ठेवावं लागेल. तर दॅट इज इमर्जन्सी फंड. आणि हे इमर्जन्सी फंडला आपण कधी अशा प्रकारे इन्व्हेस्ट नाही करत ज्याच्यामध्ये आपला लॉस होणार आहे. किंवा फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही इमर्जन्सी फंड टाकून दिला आणि जर काही सिच्युएशन आली, वॉर सिच्युएशन आली वगैरे वगैरे, तर एका दिवसामध्ये स्टॉक मार्केट एवढं क्रॅश होणार की तुमचा इमर्जन्सी फंड मे बी असं असेल की 80-90% लॉसवर गेलं आहे. तर दॅट इज नॉट कन्सिडर इमर्जन्सी फंड. इमर्जन्सी फंडला कधीच हात लावायचा नाही, त्याला एक पार करून ठेवायचं सो दॅट तुमच्या लाईफमध्ये सपोज तुमचा जॉब गेलेला आहे किंवा कुठल्या फॅमिलीमध्ये काही सिच्युएशन आली आहे किंवा तुम्हाला काय झालंय किंवा तुमच्या नियर अँड डिअर्स मधला काहीतरी इमर्जन्सीमध्ये फंड लागत आहे, राईट. त्याच्यासाठी तो पैसा तुमच्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून तो राहायला पाहिजे. वेअर डू यू इन्व्हेस्ट? SIP, स्टॉक्स, FD, रिअल इस्टेट और गोल्ड? सो मी तर LIC, SIPs, स्टॉक मार्केट, त्यानंतर गोल्डमध्ये पण मला इन्व्हेस्ट करायला आवडतं. तर ह्या 4 ह्याच्यामध्ये गोल्ड, सिल्वर ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मला अजून एक आवडतं प्रॉपर्टी, म्हणजे फ्लॅट वगैरे घेतला आहे किंवा आमचं असं पुढे डिस्कशन पण आम्ही करतो की आम्ही कुठलं कमर्शियल घेऊ शकतो का ज्यांनी आम्ही रेंटनी देऊ, ते मग तिथनं काहीतरी इन्कम येईल. तर अशा गोष्टी मला म्हणजे माझ्या आहे इन्व्हेस्टमेंटच्या. तर आता इन्व्हेस्टमेंटवर असं आहे गाईस की तुम्हाला पहिली गोष्ट जर इन्व्हेस्टमेंटचं जर नॉलेज असेल, स्टॉक मार्केटचं नॉलेज असेल, तरच मला असं वाटतं की तुम्ही तिथे हाय इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे.
जर नाही असेल तर तुम्हाला तुमच्यासाठी सेफेस्ट ऑप्शन आहे SIPs. SIPs खूप चांगलं असतात, खूप चांगले रिटर्न्स पण तुम्हाला देतात. तर SIPs तर तुमच्या असायलाच पाहिजे ॲज अ कपल. आमच्या पण आहे कपल SIPs वगैरे वगैरे. कपल SIPs नाही आहे, सेपरेट म्हणजे SIPs separate आहे. नाहीतर SIPs. लोकांना असं वाटेल की कपल SIPs असं काहीतरी असतं. म्हणजे आम्ही दोघं पण SIPs मध्ये टाकतो हे. टाकतो. ठीक आहे. तर आणि मग जसं झालं की फॉर एक्झाम्पल LIC म्हटलं तर हिच्या पप्पांनी लग्नाच्या आधीपासून माझं LIC काढून LIC ठेवलेलं आहे. तर मग ते तोडण्यापेक्षा आम्ही चल जाऊ द्या बा, एवढा अमाऊंट चालेल जाऊ द्या. इट्स ऑल्सो वन काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट. आणि आम्ही आता बरंचसं डिस्कस करतोय की आम्ही थोडंसं रिअल इस्टेटकडे जास्त लक्ष देतोय. आमचा विचार चालू आहे. तर आम्ही असं थोडंसं त्याच्यासाठी पण इन्व्हेस्टमेंट करून ठेवतोय की आपल्याला लागलं तर राहायला पाहिजे. तर तुम्ही पण स्टॉक मार्केटमध्ये किंवा SIPs मध्ये किंवा गोल्ड वगैरे झालं किंवा सिल्वर झालं त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. इट्स अ रिअली गुड ऑप्शन्स. आणि मला असं वाटतं गाईज की तुम्हाला जर फायनान्शियल नॉलेज एवढं नसेल ना तर यू कॅन ऑलवेज कन्सल्ट पर्सन, फायनान्शियल ॲडवायझर. त्यांची फीज वगैरे देऊन तुम्ही ते सगळं कन्सल्ट करू शकता आणि ते तुम्हाला खूप चांगले ऑप्शन्स देतील, खूप चांगलं गाईड करतील आणि ते तुम्ही करू शकता. हॅव यू एव्हर फॉट बिकॉज ऑफ मनी? तर येस, ॲज अ कपल थोडेसे जेव्हा तुम्ही तुमची लाईफ ॲज अ कपल स्टार्ट करता तेव्हा थोडेसे तुमच्यामध्ये उतार चढाव येत राहतात. तर जेव्हा काही आपण बॅचलर लाईफमध्ये असतो तेव्हा असं माहिती असतं की भाई अख्खा पैसा आपला असणार आहे, राईट. पण जेव्हा तुम्ही जेव्हा वेन यू आर मॅरिड तर तुमच्याकडे म्हणजे काय म्हणतात सोबत असतं की त्यांच्यासोबत पण त्यांच्यावर पण तुमचे पैसे काहीतरी खर्च होणार, सोबत काहीतरी पैसे खर्च होणार. तर तेव्हा ना असं वाटतं की यार दोघांनी पण केलं तर बेटर आहे, राईट. एकांचा जर खर्च चालला आहे ना, म्हणजे एकाचेच पैसे चालले आहेत दुसऱ्यावर, तर थोडंसं असं वाटतं मनामध्ये यार काहीतरी हिनी पण करायला पाहिजे किंवा काहीतरी त्यांनी पण करायला पाहिजे, राईट. तर त्याच्यासाठीच तुमची हे आता आम्ही सांगितलं अकाउंट्सचं की एक सेपरेट अकाउंटच काढून ठेवा आणि सगळ्यात त्यांना सांगा तुमच्या पार्टनरला की भाई तुला पण एवढं टाकावं लागणार आहे सो दॅट आपली लाईफ इझी राहणार आणि मला टेन्शन नाही येणार किंवा हिला टेन्शन नाही येणार, राईट. तर याच्यामध्ये तुमचं कपल फायनान्सेस विल इव्हेंच्युअली हेल्प यू. तर स्टार्टिंगला आमचं असं नव्हतं, आमचं खूप डिस्कशन असायचं की अरे यार हे कसं करायचं ते कसं करायचं. बट इव्हेंच्युअली आम्ही फाइंड आउट केलं की आपण हे करून मग त्याच्यानंतर आपला कधी हा आयडिया चेतनचाच होता बाय द वे, थर्ड अकाउंटचा आयडिया. मला असं होतं की माहिती नव्हतं काय करायचं कसं. तर आमचं स्टार्टिंगला वगैरे खूप असं हे व्हायचं की मलाच वाटायचं की ह्यानी द्यायला पाहिजे, हा देईल पैसे, ह्याला वाटायचं की मी देईल पैसे. आणि आमचं स्वतःचं अरे मी ह्याचे पैसे दिले, तू ह्याचे पैसे दिले. म्हणजे खूप असं थोडंसं हे झालं नाही का, डिफरन्सेस यायचे की अरे नाही ह्याचं मी दिलं आणि ते मला चांगलं पण आम्हाला चांगलं पण नाही वाटायचं बोलायला की अरे याचे पैसे मी दिला तर याचे पैसे तू दे. हे चांगलं पण नाही वाटायचं. म्हणून आम्ही चेतनचा आयडिया होता की आम्ही एक सेकंड अकाउंट काढू, त्याच्यामध्ये आम्ही फक्त घरचे खर्च करू. म्हणजे तुलाही मागायचं काम नाही, मलाही मागायचं काम नाही, सगळं त्याच्यात होणार. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असणार की भाई हिचा पैसा तुझा पैसा काय असते, दोघांचा पण पैसा आहे ना तो. बट इव्हेंच्युअली गाईज तुम्हाला एक थॉट प्रोसेस आणावं लागेल की तुम्हाला दोघांना पण इन्व्हेस्ट करायचं आहे. तिच्या नावाने पण इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे सो दॅट तिला पण टॅक्सेशनमध्ये काहीतरी हेल्प करेल, तुमच्या नावाने पण झालं पाहिजे. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एका पर्सनचेच पैसे पूर्ण खतम करताय तर तो इन्व्हेस्ट करूच शकणार नाही, त्याला टॅक्सेशनचा फायदा भेटणारच नाही. पैसा आपलाच आहे, आपण दोघं पण आपल्या लाईफची काय म्हणतात त्याला इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतोय. पण ते तुम्हाला दोघांचे सपोर्टने जावं लागणार. असं नाही की एकच पर्सन खर्च करेल आणि त्याचे सगळे पैसे झाले, असं नाही. असं करूच शकत नाही. जर जो फायनान्शियली विचार करत असेल, ज्याला माहिती असेल, तर तो असं कधीच करणार नाही. आणि तुमचे झगडे पण नाही होणार त्याच्यानंतर. जर तुम्ही असं केलं ना झगडे पण नाही होणार. डू यू हॅव हेल्थ इन्शुरन्स? हेल्थ इन्शुरन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी आय रिपीट व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. कारण की आता जर आपण आता रिसेंटली माझ्या सासूबाईची तब्येत खराब झालेली, माझ्या सासूबाईची तब्येत खराब झालेली आणि आम्ही त्यांना असं दवाखान्यात दाखवायला जरी गेलो कोणाला तर त्यांचं असं की ॲडमिट करायचं आहे. तर आता असं झालेलं आहे की आपल्याला मेडिकलमध्ये हॉस्पिटल्समध्ये किती खर्च लागू शकतो आपण सांगू नाही शकत. म्हणून आपल्याला मेडिकल इन्शुरन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि जेवढा मेडिकल इन्शुरन्सचा एक खूप मोठा ॲडव्हान्टेज म्हणजे जर तुम्ही कमी वयात ते काढलं तर तेवढाच तुम्हाला त्याचा जो काय म्हणतात त्याला चेतन, प्रीमियम ते कमी पडणार, राईट. हां, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज की तुम्ही तुमचा जे हेल्थ इन्शुरन्स आहे ते स्वतः काढायचं. कोणी असा विचार करते की अरे आपल्याला जॉब आहे तर आपल्याला आता आपल्या हेल्थ इन्शुरन्स स्वतः पर्सनल काढायची गरज नाही आहे. बट इथेच आपण चुकतो गाईज. जरी आपण जॉब करत असू, जरी आपल्या कंपनीकडे हेल्थ इन्शुरन्स आहे तरी स्वतःचा पर्सनल असू द्या. आणि याच्यामध्ये असं आहे ना की काही जे पॉलिसीज असतात त्याच्यामध्ये ना बीट द क्लॉक फीचर असते, विच इज लाईक की तुम्ही जर खूप कमी वयामध्ये, फॉर एक्झाम्पल माझं वय कन्सिडर करा की आता 30 आहे आणि मी आता काढलं तर मला आता सपोज 1200 रुपये पर मंथ लागत आहे, राईट. आणि मी तो क्लेमच नाही केला, माझा 50व्या वर्षापर्यंत मी क्लेमच नाही केला, तर माझा प्रीमियम सेम राहणार कारण की मी हेल्थ इन्शुरन्स अजून क्लेमच नाही केला. दॅट इज वॉट बीट द क्लॉक फीचर इज.
तर असे पण पॉलिसीमध्ये फीचर असतात जे तुमचे खूप पैसे सेव्ह करणार पुढे जाऊन. आणि जसं शिवानीने म्हटलं की नेसेसरी आहे, हां. वेस्ट ऑफ मनी नाहीये. Yes. हेल्थ इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स हे प्रत्येकाने करा, आत्ता करा. तर जसं की मी बोलत होतो आता थोड्या वेळ आधी की तुम्ही तुमचा तर काढाच, बट पॅरेंट्सचा मेक शुअर करा की तुम्ही पॅरेंट्सचा काढा. कारण की ज्या एजला आपले आता पॅरेंट्स जात आहे त्याच्यामध्ये जर म्हणजे म्हणजे काय म्हणू शकतो आपण, टचवूड असं नाही व्हायला पाहिजे. बट जर काही फंड्स लागले तर दॅट इज व्हेरी बिग. कारण की आता हॉस्पिटलचे बिल्स खूप जास्त येत आहेत. तर तुमच्यासाठी हेल्थ इन्शुरन्स तेव्हा खूप जास्त काम आहे. आणि अजून एक इन्शुरन्स असतो, तो असतो प्रेग्नन्सी इन्शुरन्स. आहे त्याचं नाव मला माहिती नाही आठवत. ऍक्च्युली त्याच पॉलिसीमध्ये एक रायडर असतो, तुम्ही ते ऍड करू शकता. तर हां, थोडंसं pregnancy. तुम्हाला हे लागेल, पण त्याचं असं असतं की तुम्हाला 2 वर्ष थांबावं लागेल. हा, म्हणजे तुम्हाला माहिती जर तुम्ही 2 वर्षानंतर प्रेग्नन्सी प्लॅन करणार तर तुम्ही तो इन्शुरन्स काढू शकता. म्हणजे तुम्हाला जो आपल्या प्रेग्नन्सीचा पण खर्च आहे तो पण तुम्ही काढू शकता, तो पण तुम्ही सेव्ह करू शकता. असं म्हणजे बेसिकली त्याचा पण इन्शुरन्स काढू शकता. पर उसके लिए तुमको प्रेगनेंसी प्लान करना पड़ेगा. 2 साल के पहले तुम नहीं कर सकते कुछ भी. ठीक है. हां, आणि त्याच्यानंतर गाईज अजून एक असते इन्शुरन्स, ते आहे टर्म टर्म इन्शुरन्स. इन्शुरन्स. तर फॉर एक्झाम्पल जसं आता आपण खूप मोठे मोठे असेट्स घेतो, लाईक फ्लॅट घेतला किंवा कोणी कार घेतला किंवा काही महागडे करोडच्या वरती काहीतरी घेऊन ठेवलेलं आहे, राईट. तर टर्म इन्शुरन्स तुम्हाला तेव्हा हेल्प करेल. सपोज तू ॲज अ फॅमिली मेंबर मी काहीतरी घेऊन ठेवलेलं आहे, राईट. तर आणि माझं काहीतरी झालं तर मग माझ्या फॅमिलीला काहीतरी बर्डन नको यायला, म्हणून हे सगळं आपले टर्म इन्शुरन्स पण काढून ठेवायला पाहिजे. आणि आता मिनिमम मला असं वाटतं की 2 crores टर्म इन्शुरन्स सगळ्यांनी काढूनच ठेवायला पाहिजे. बिकॉज ज्या प्रकारे इन्फ्लेशन वरती जात आहे त्या प्रकारे मला असं वाटतं की सगळं कव्हर करायला आणि टेन्शन नाही यायला ॲटलिस्ट 2 crores टर्म इन्शुरन्स काढूनच ठेवायला असे पाहिजे. वेगवेगळे रेंजेस येतात, वेगवेगळे अमाऊंट असते, ते आपल्या आणि तुम्ही जेवढं प्रीमियम भरू शकता त्याच्या आणि तुम्ही काढू शकता. आणि त्याच्यामध्ये तर सॉर्टेड आहे, तुम्ही जेवढं लवकर टर्म इन्शुरन्स काढाल तेवढं तुमचं प्रीमियम कमी राहणार आणि ते प्रीमियम तुमचं एज वाईज वाढत पण नाही. म्हणून लवकरात लवकर काढा टर्म इन्शुरन्स. तर मी तर म्हणतो. तर गाईज आता लास्ट क्वेश्चन असा आहे की व्हॉट इज द बिगेस्ट फायनान्शियल मिस्टेक वी मेड ॲज अ कपल. ठीक आहे. तर असं होतं की आता माझ्या लाईफमध्ये पण घरचं काम झालं, होमटाऊनचं घर झालेलं आहे, त्याच्यानंतर हा फ्लॅट झालेला आहे. तर एवढी काही माझी सेव्हिंग्स व्हायची नाही. तर माझ्या खूप आधीपासून SIP चालू नाही झालं आहे, जेव्हा की माझ्या फ्रेंड्सनी खूप आधीपासून SIP चालू केला आहे. सेम गोज फॉर शिवानीने पण SIP जो आहे तो खूप आधीपासून स्टार्ट नाही केलेला आहे, पण माझ्या फ्रेंड्सने खूप आधीपासून स्टार्ट केलं आहे. आम्ही थोडं लेट केलं चालू करायला, late केलं. कारण की म्हटलं म्हणजे थोडं इग्नोर केलं या गोष्टीला. तर ते मिस्टेकच आहे आमची, खूप आम्हाला मोठी करायला mistake आहे. पाहिजे होतं आणि आम्ही केलंय आता. आणि असं वाटतं की अरे आपण खूप पहिले केलं असतं तर आपण अजून छान फायद्याच असतो. बट ठीक आहे, ही मिस्टेक तुम्ही करू नका. आणि गाईज जसं म्हटलं ना की तुम्हाला कितीही लाईफमध्ये घ्यायचं असलं तर ॲटलिस्ट 5,000 काढा आणि 5,000ची SIP चालू करा. 5,000 इज ऑल्सो व्हेरी बिग अमाऊंट जेव्हा तुम्ही SIP करता. कारण त्याची कंपाऊंडिंग जी इतकी मस्त काम करते ना SIPsवर, दॅट विल गिव्ह यू क्रेझी अमाऊंट ऑफ. म्हणजे जर तुम्ही मंथली 5,000 जरी टाकलं तरी तर कन्सिडर नक्की करा याला. तर मी असं म्हणत होते की जेव्हा मी नवीन जॉबला लागली होती तर माझा पेमेंट वगैरे खूप कमी होता. तर मी ना बँकेमध्ये RD असतं त्याच्यामध्ये 2-2 हजार रुपये टाकायची. आणि मग एका वर्षानंतर वाटायचं भाई साहब काय मस्त पैसे मिळाले, आता त्याचं काहीतरी करूया, काहीतरी घेऊया. तर जेव्हा असे छोटे आपण अमाऊंट एव्हरी मंथ टाकतो आणि नंतर आफ्टर 2 years 5 years जेव्हा तुम्हाला ते रिटर्न मिळतं ना, ती खुशी तुम्हाला एवढी भारी वाटते आणि एवढी अडिक्टिव्ह. म्हणजे जे पण फायनान्शियली इन्व्हेस्ट करत असणार त्यांना माहिती असणार की हे जे आपल्याला प्रॉफिट मिळतं नंतर ते इतकं छान वाटतं. आणि त्याच्यामध्ये लोक काय करतात म्हणजे लिटरली फ्लॅट घेऊ शकता तुम्ही जर तुम्ही चांगली इन्व्हेस्टमेंट केली तर व्यवस्थित. आणि ते पण ऑन कॅश. तुम्हाला लोन घ्यायची गरज नाही पडणार गाईज, एवढं मस्त कंपाऊंडिंग तुम्हाला भेटेल. तर गाईज अशा प्रकारे आमचे सगळे क्वेश्चन संपलेले आहेत. आणि थोडा अंधार पण झालेला आहे, आम्ही तुम्हाला थोडंसं ब्लर दिसत असणार मे बी. पण गाईज तुमच्याकडे जर अजून काही क्वेश्चन असतील जे आता याच्यामध्ये आन्सर नाही झाले तर तुमच्याकडे काय कमेंट सेक्शन आहे ना, तिथं जाऊन टाईप करा आणि विचारा की शिवानी दीदी हे तुझ्या लाईफमध्ये कसं चालू आहे सांग. तर गाईज मी या व्लॉगमध्ये अजून तर हे तर सांगणारच आहे की म्हणजे मला ते सांगायचं एक गोष्ट मी सांगते. बट आय होप की आमचा हा व्लॉगमध्ये तुम्हाला हेल्प झाली असेल, थोडा बहुत आयडिया आला असेल आणि थोडं युजफुल असेल, थोडा बहुत तुम्हाला हेल्प झाली असेल तर आम्ही खूप काय म्हणतात त्याला आनंद होईल आम्हाला जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ युजफुल असेल तर. आणि अजून एक अनाऊन्समेंट मला या व्लॉगमध्ये करायची आहे. चेतनला पण नाही माहिती ॲक्च्युली, ती तो पण बघत आहे. नाही, ती अनाऊन्समेंट नाही आहे. तर अनाऊन्समेंट ही आहे की मी माझं पण यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे गाईज. आणि कधी चालू केलं आहे यूट्यूब. मी अजून काही टाकलं नाही आहे त्याच्यावर, बट मी विचार करते की मी माझे ऑर्गॅनिक शॉर्ट, त्यानंतर ब्लॉग्स वगैरे, माझ्या स्किन केअरचे, हेअर केअरचे, ड्रेसेसचे सगळं टाकेल त्याच्यावर. आणि मी नक्कीच ते त्याच्यावर जास्त फोकस म्हणजे
ॲक्टिव्ह राहणार आहे. तर मी त्याची लिंक, माझ्या चॅनलची लिंक खाली ॲड करेल, त्याला जाऊन तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि या चॅनलला पण सबस्क्राईब करा ऑब्व्हियसली. पण त्याचं नाव तर सांग इथे काय आहे. शिवानी गुल्हाने. येस गाईस, तर तुम्हाला लिंकची वाट बघायची नाही गाईस, तुम्हाला डायरेक्ट जायचं आहे, सर्च करायचं आहे शिवानी गुल्हाने आणि सबस्क्राईब. आणि लवकरच एक मस्त व्लॉग येणार आहे माझा, जो सेपरेट असणार आहे. जे मला भरपूर पोरी विचारत राहतात माझ्या आउटफिट्स आणि माझ्या स्किन केअर वगैरे, मेकअप वगैरे विषयी, तर त्याच्या रिलेटेडच मी तो व्लॉग टाकणार आहे. तर त्याच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. तर त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. येस, आय होप गाईज की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्हाला काय करायचं हे शिवानी सांगेल. कमेंट करा गाईज, लाईक करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका, म्हणजे हा व्हिडिओ आमच्या अजून लोकांपर्यंत पोहोचेल आणि अजून लोक पण बघतील आम्हाला. आणि हा जो म्हणता, हा बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमचा व्लॉग पडल्या नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही पटकन जाऊन आमचा व्लॉग बघू शकता. चलो, तर चला गाईज, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये अशाच इन्फॉर्मेशन घेऊन. आणि क्वेश्चन असेल तर खाली टाका, खाली इथे खाली. बाय बाय.